नमस्कार, मी युक्ता. आज मी तुमच्यासोबत आषाढी एकादशी या दिवसाबद्दल बोलणार आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला आषाढी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विठ्ठलाची पूजा केली जाते. विठ्ठलाचे मंदिर पंढरपुरात आहे. त्यांच्यासोबत पत्नी रुक्मिणी माता देखील आहे. या दिवशी महाराष्ट्रातून हजारो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घ्यायला पंढरपूरला जातात. 2 महिने आधीपासून वारकरी वेगवेगळ्या संतांच्या पालख्या घेऊन पायी चालत, भजन गात, टाळ मृदुंग वाजवत पंढरपूरला जायला निघतात. या यात्रेला आपण वारी म्हणतो. वारीमधले वातावरण खूप भक्तिमय असते. तसेच वारी आपल्याला शिस्त, श्रद्धा आणि एकोप्याचे महत्त्व शिकवते. त्याचबरोबर वारी शिकवते की देव फक्त मंदिरात नाही, तर आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. आपल्या प्रेमात, सेवाभावी वृत्तीत आणि चांगलं वागण्यामध्ये देव आहे. वारी करून आषाढी एकादशीला जेव्हा लोक पंढरपुरात पोचतात, त्या दिवशी ते व्रत करतात, म्हणजेच उपवास करतात. उपवास करणे म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ खाणे असं नाही, तर मनातील वाईट विचार काढून टाकणे आणि चांगले विचार करणे याला उपवास म्हणतात. जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा मन आपोआप शांत होते व चांगले विचार करते. ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक घरीच उपवास करतात, देवाची पूजा करतात व तुळशीचा हार वाहतात. तुळशीच्या सुगंधामुळे घरात व मनात शांतता येते. देवावर श्रद्धा ठेवून आपण आयुष्यात यश व आनंद मिळवू शकतो. तर चला, आपण सगळे देवावर प्रेम करूया, भक्तिमय थांबूया व एकमेकांशी चांगले वागूया. यामुळे सर्वांचे आयुष्य सुंदर होईल. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.